राज्यसभेवर पार्थला पाठवायचं की जय पवारांना हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादीचा. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. पार्थ पवारांना भाजपचा विरोध नसल्याची भाजपची माहिती. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली असती तर भाजपला याबाबत माहिती दिलीच असती. फडणवीसांनी फेटाळली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा. विलीनीकरणाबाबत यापुढे चर्चा होणार नाही, शशिकांत शिंदेंचं मोठं विधान. राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्र येण्याची इच्छा नसल्याचाही आरोप. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचा हात. आमदार अनिल पाटलांचा दावा. कायदेशीर बाबी लक्षात घेऊन हे सगळं घडवून आणल्याचं विधान. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत अजितदादा विलीनीकरणावर सकारात्मक. राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो सांगत दिले होते एकत्र येण्याचे संकेत. मुंबईच्या महायुतीच्या नगरसेवकांची एकत्र गटनोंदणी. उद्या सकाळी 10 वाजता कोकण भवनात शक्ती प्रदर्शन करत होणार गटनोंदणी. नगरसेवकांना कागदपत्र आणण्याच्या सूचना. आमदार महादेव जानकरांकडून जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप. महावितरणच्या लेखपालाकडून तक्रार दाखल. नातेपुते पोलिसात तक्रार दाखल. बजेटमधून सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाहीच. टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही. विकसित भारताच्या दिशेनं दमदार पाऊल टाकणारं बजेट. मुख्यमंत्री फडणवीसांकडून बजेटचं कौतुक. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे जीडीपीत वाढ होण्याचा व्यक्त केला विश्वास. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बंगल्यावर गोळीबार. गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर. 4 आरोपींना पुण्यातनं अटक. आरोपींना घेऊन पोलीस मुंबईकडे रवाना.